क्रिकेटच्या मैदानावर काही खेळाडू हे आपल्या पराक्रमामुळे अजरामर होतात, पण काही खेळाडू असेही असतात ज्यांना हवी तितकी प्रसिद्धी मिळत नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये वेदनादायी कहाणीमुळे कायम ते लक्षात राहतात. आणि असाच एक गोलंदाज आहे जो फक्त त्याच्या वेदनादायी आयुष्याने अनेकांच्या लक्षात राहतो. झिम्बाब्वेचा माजी गोलंदाज हेनरी ओलंगा. एकेकाळच्या त्याच्या बाउन्सरने सचिन तेंडुलकरलाही खेळताना अडचण येत होती, ज्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन सुद्धा त्याच्या समोर खेळताना नीट विचार करत असायचा. पण आज तोच खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या छोट्याशा बारमध्ये क्रूज शिपवर आणि शाळांमध्ये गाणी गाऊन कुटुंबाचा गाडा ओढतो. चला तर मग पाहूयात कोण आहे हा खेळाडू आणि अशी परिस्थिती त्याच्यावर का आली, जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. हेनरी ओलंगा एक झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज. त्याने आपल्या कारकिर्दीमध्ये चांगल्या खेळाडूंना मात देत होता. त्याचा बाउन्सर चेंडू हा आपल्या सचिन तेंडुलकरला सुद्धा अडचणीत टाकत असायचा. ओलंगा याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. जसा तो क्रिकेटमध्ये माहिर होता तसाच तो आपल्या गाण्यामध्येही होता आणि तो क्रिकेट कारकिर्दीत सुद्धा गाणी लिहायचा आणि गुणगुणायचाही. त्याने वयाच्या 18व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण एक वेळ अशीही आली ज्यामुळे त्याला या संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 2001 साली त्यांनी अवर झिम्बाब्वे हे गाणं प्रदर्शित केलं होतं आणि त्या काळामध्ये झिम्बाब्वेमध्ये राजकीय हिंसाचार शिगेला पोहोचला होता आणि रॉबर्ट मुगाबे सरकारावर गंभीर आरोप होत होते. या गाण्यामध्ये देशाविषयीचं दुःख आणि उरलेली आशा स्पष्टपणे दिसून येत होती. आणि त्यानंतर पुढे 2 वर्षांनी वर्ल्ड कप दरम्यान ओलंगा आणि अँडी फ्लॉवर यांनी मैदानात उतरताना हाताला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. हा निषेध देशातील लोकशाहीच्या दयनीय स्थितीविरोधात होता. मात्र या धाडसी भूमिकेची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. ओलंगाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या, संघाच्या बसमधून उतरवण्यात आलं आणि शेवटी त्याला झिम्बाब्वेत सुद्धा सोडावं लागलं आणि पुढे तो आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. ओलंगा एका मुलाखतीमध्ये सांगतो की माझ्यावर भित्रा असल्याचा आरोप करण्यात आला. मी झिम्बाब्वेमध्ये राहायला हवं होतं. उच्च आयुक्तांनी मला बाजूला घेतलं. ते म्हणाले, तू झिम्बाब्वे सरकारची बदनामी का करत आहेस? मी आदर दाखवण्याचा प्रयत्न केला. मी माफी मागितली, पण त्यांना वाटलं की मी देशाचा विश्वासघात केला. झिम्बाब्वेमधील संपूर्ण क्रिकेट आणि राजकीय वातावरण माझ्यासाठी खूप अस्वस्थ करणारं होतं, कारण लोकांना वाटलं की मी समस्या निर्माण करणार आहे, असं ओलंगा यांनी सांगितलं. ज्यावेळी ओलंगा हा ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला तेव्हापासून त्याचा प्रवास वेगळाच होऊन बसला. एक प्रकारे तो जगण्यासाठी संघर्ष करू लागला. क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर ओलंगाने अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या. गेल्या जवळपास 10 वर्षापासून तो गाणं लिहूनच आपलं आयुष्य चालवत होता. क्रूज शिप, लहान गाव, शाळा, बार. ओलंगाचं स्वतःचंही असं म्हणणं आहे की एखाद्या गायकाच्या करिअरची सर्वोच्च पायरी नाही, पण हीच आज त्याची वास्तव परिस्थिती आहे. भारतीय चाहत्यांच्या स्मरणामध्ये ओलंगा आजही आहे, कारण 1998च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने आपल्या बाउन्सरवर सचिन तेंडुलकरला बाद केलं होतं आणि हा विकेट इतका खास होता की नंतर समालोचन करताना अजय जडेजाने सांगितलं की त्या आउट नंतर सचिन हा इतका अस्वस्थ झाला होता की पुढचा सामना येईपर्यंत त्याला नीट झोपही लागली नव्हती. पण आज अशा या क्रिकेटरचे हालही बघवत नाहीये. असे कित्येक खेळाडू असतील ज्यांना आपलं आयुष्य जगण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो. पण ओलंगा याच्या सोबत आलेली ही कहाणी सांगून जाते की कोणी कितीही भूतकाळात गाजलेला असला ना, तरीही जर त्याला साथ दिली नाही तर त्याला पुढचं जीवन जगताना त्याच्या वाटेला संघर्ष आणि फक्त संघर्षच येतो. हेनरी ओलंगा याची ही कहाणी फक्त क्रिकेटची कहाणी नाहीये, ती आहे ध्येय, संघर्ष आणि स्वतःच्या तत्वांवर उभं राहण्याची एक उत्तम कहाणी आहे. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच भन्नाट क्रिकेट स्टोरीसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.